जय जय राम। इच्छा आहे की लोकाय देखता देवानं तुम्हाला हार घालावा, नाही लोकाय देखता घातलं तर आपल्या घरी येऊन तुम्हाला हार आणि बुक्का लावावा। चोखोबर आहे म्हणले घालीन तर बाई म्हणल्या एक बोलू मालक, 1 महिन्यापूर्वी तुम्ही चंद्रभागेच्या पात्रात पडलो होतो म्हणलात आणि पाठ फुटली म्हणला। खरं सांगा तुम्ही चंद्रभागेच्या पात्रात पडला होतात? नाही। मग तुम्ही म्हणले चंद्रभागेच्या पात्रात खडकावर पडलो आणि माझी पाठ फुटली। विष्णुपद जर सोडून दिलं तर चंद्रभागेमध्ये खडक नाही आणि विष्णुपदावर तुम्हाला कोणी आंघोळ करू देत नाही। तुम्ही खाली वाळवंटात स्नान करतात, तिथं तुम्ही पडतात कशी? मग पाठ फुटली कशी? तुझी काय इच्छा आहे? काय नाही, तुमची पाठ खडकानं फुटली नाही, तुम्हाला पुजाऱ्यानं मारले। तुम्हाला कोणी मारले? पुजाऱ्यांनी मारले। तुम्ही एके दिवशी मध्यरात्री देवाच्या दर्शनाकरता पंढरपुरामध्ये पांडुरंगाच्या दर्शनाकरता रात्री 2 वाजता गेले। त्याला दार उघड म्हणले, त्यानं तर दार उघडच नाही, पण पुजाऱ्यानं दार उघडून हातात जी काठी पडेल त्या काठीनं तुम्हाला मारले। देवा दार उघडा, मी आलोय देवा तुमच्या दर्शना करता, असं तुम्ही म्हणले मालक। मग आला देव बाहेर? नाही। कोण बाहेर आलत? पुजारी आलते, त्यानं मारलं। चला मालक, नाही तुमच्यावर दया करणार तो। त्याच्यावर 15 दिवस निघून गेले राहते बाबा। दशमी आली, दशमी आणि दशमीच्या दिवशी दुपारी चोखोबारायनं पत्नीला सांगितलं, प्रिय फक्त मला लोकाय देखता बुक्का लावा इतकीच तुझी इच्छा आहे ना? मला फुलाची माळ घालावा इतकीच इच्छा आहे ना तुझी? ही गौण इच्छा आहे तुझी, गौण इच्छा। उद्याच्या एकादशीला पांडुरंग परमात्मा आपल्या घरी भजनासाठी येणार आहे, आपल्या घरी, आपल्या घरी। सोयराबाई म्हणल्या, मालक तुम्हाला जरी मारलं तरी मी पांडुरंगाची भक्त आहे, पुजाऱ्याने जरी मारलं तरी मी पांडुरंगाचीच उपासना करणार आहे। मी त्याच्या व्यतिरिक्त कोणाची उपासना करीत नाही, पण तो आपल्या इथं येत नाही, तो आपल्या इथं येत नाही। साधा लोकाय देखता तुम्हाला हार घालत नाही तर आपल्या इथं येऊन काय जेवणार आहे? तो कसा जेवू शकतोय? चोखोबारायनं सांगितलं, माझी इच्छा आहे, तो एकटा येणार नाही, 33 कोटी देवता येणार। आणि एकादशीच्या दिवशी दुपारी विमान पंढरपूरला उतरलं राहते बाबा। त्या विमानातून शंकर खाली उतरले, वारकरी संप्रदायाचे मुख्य प्रवर्तक। कोणी म्हणायचंच नाही वारकरी संप्रदाय मी वारी करतो, सुबळ्या सांगूच नकोस तू, तो आता करायलास। आता वारकरी संप्रदायाची स्थापना ज्यांनी केली ते राहते बाबा शंकर आहेत। एका जनार्दनी वैष्णव आणि शिरोमणी महादेव। वेळ झाला रे, आज प्रमाण राहू दे। शिरोमणी महादेव ते विमानातून खाली उतरले। भजन शंकरासारखं कोणी केलं नाही। शंकर भजन म्हणण्यासाठी पकवाद वाजवायला एक व्यक्ती होती, त्या व्यक्तीचं नाव इंद्र।
इंद्र पक्वात आला. अमरेंद्र भजन करायचंय पंढरपुरात, मला पक्वात वाजायला चला. इंद्र म्हणला तयारच आहे. विमानातून ते खाली उतरलं आणि अजून 2 उतरले, नारद आणि तुंबर. 19 संन्याशीपैकी एक संन्यासी नारद आणि एक तुंबर नावाची व्यक्ती, हे दोघं. शंकरानं सांगितलं मी पुढं म्हणल्यावर माग म्हणायला कोणतरी लागेल ना, मग तुम्ही दोघं चला. नारद तुंबर सांब गायन करी, म्हणजे मी सांगतो हे डोक्यातलं गेलं ना. आता साक्षी चांगल्या माणसाची मानायची असते, हलकटाची नाही. अधिकारी माणसाची साक्षी मानायची. वारकरी संप्रदायाची स्थापना शंकरानं केली. गिरगावकर सांगतोय म्हणजे जागिरी आहे त्याची. एका जनार्दनी वैष्णव आणि शिरोमणी महादेव. शांती ब्रह्म एकनाथ महाराज सांगतात म्हणून ऐकायचे. मोठ्या माणसाची साक्षी. काही मनानं सांगत येतो. दशमीच्या दिवशी कीर्तन आटपलं आणि 2 जणांचं जेवण राहिलं होतं, ते टाइमलाच आले आणि मग चाली दिल्या त्याला. ते म्हणले महाराज एसटी हुकली आमची आणि जेवण राहिलं. मग जेवण आता, ते म्हणले 12 वाजून 2 मिनिटं झाले, आता एकादश सुरू झाली. तुझ्या बापान पंचांग लिहिलं म्हणलं, हा का तुझ्या माईन पंचांग लिहिलं? 12 वाजून 2 मिनिटाला एकादश सुरू होत असती. वैष्णव संप्रदायाचे उपास, वैदिक संप्रदायाचे उपास, भारतीय संस्कृतीचे उपास सूर्योदयाला सुरू होत असतात आणि सूर्योदयाला संपत असतात. एकादश जर 12 वाजून 2 मिनिटाला राहते बाबा सुरू झाली, तर दुसऱ्या दिवशी 12 वाजून 2 मिनिटाला संध्याकाळी जेवायला काय हरकत आहे? पण जेवता येत नाही. का जेवता येत नाही? कारण ब्राह्मी मुहूर्ताशिवाय द्वादशीचा पर्व काळ येत नाही. मग ब्राह्मी मुहूर्ताशिवाय द्वादशीचा पर्व काळ येत नाही, तर ब्राह्मी मुहूर्ताशिवाय एकादशही सुरू होत नाही. रविवारच्या नंतर सोमवार येतो ना, लय काय काय चालू माणसं. असं वाटतंय बुटाडानच हाणावत राहायचे. हे काय ब्रह्मदेवाचे चुलते आहेत का काय? 1.5 दिवसात सोमवार करायला ना आमच्या नाकावर मिरेवाटी तू चुमल्या तू. लय चालू काय काय माणसं. जेवण नाही नाही 12 वाजून 5 मिनिटं झाले, सोमवार सुरू झाला. तू आजन सुरू केलं तर सोमवार 12 वाजून 5 मिनिटाला. त्या बापाची जागिरी कधी तर्पण विधी भव शास्त्र सुधायति काल विमायति संगे ब्राह्मीण मुहूर्तायतो जायति निशा काल भव संगाना वायुचक्रम यति भेदाना सुधानि चक्रम यति भेदाना तर्पण सुधीयति यति जायन मंगल भवति यति जायन भास्कर तेजो भय व्याप्तीना सुधा कला यति जायन्ते कर्ण च भवति सकल सुधान कर्ण च भवति सकल सुधान निमिषति मात्रे जायन्ते निमिषति मात्रे जायन्ते निमिषति मात्रे जायन्ते. हे का दादा देशी पेनर लिहिलं का? निमिषां तत्वांतिति जायते. एक सेकंद बाजूला सरकायची ताकद कोणात नाही. आणि तू सांगतोय शनिवार सुरू झाला सोंबळ्या. हे उपास धरतेत म्हणून लय शहाणे समजायचं नाही. काही काही माणसं 9 दिवसात 9 रात्रात 9 दिवस चप्पल घालीत नाहीत राहते बाबा. 9 दिवस चपला घालीनत. 9 दिवस देवीचा उपास आणि दसरा झाला की घोरपड पण सोडीनत. तू या अंगावर JCB जरी घातली तर तू उधार होतो घरी सोंबळ्या. हा 9 दिवस साबुदाणा हाणायला आणि दसरा झाला की घोरपड हाणायला. आणि पुन्हा म्हणून तुम्ही तिरवीचं खात नाही. एक जण म्हणला मी मावंद्याचं खात नाही. कशाचं खातो मग? हॉटेलीतलं. ती लायकी वगैरे सांगायची. खात नाही. एक जण म्हणला लग्न झाल्यावर होम झाल्यावर जेवत नाही. तुझ्या मुंडक्या होम पेटवायचा का? अरे कोणी खावं कोणी न खावं याचा सिद्धांत आहे. कांदा चातुर्मासात खाऊनी पण कोणी ब्रह्मचार्यानी संन्याशानी का फलांडू भव स्थिताति जायते प्ररेका स्थित वायुरा ओघंती मादका कायानव्रतिष विसंजहा. पुराण सांगते पलांडू म्हणजे कांदा
कांद्याला शास्त्राच्या भाषेमध्ये पलांडू म्हणतात आणि कांदा खाल्ल्याच्या नंतर मादक वृत्ती वाढत असते म्हणून 4 महिन्यात कांदा खाऊ नये. कोणी ते शहाणपणा करील म्हणून खाऊ नये. ब्रह्मचार्यानं संन्याशानं संसारिक कुठं उड्या हानी येळभर वाळल्या खोडामाग पळायला 2 ट्रॅक्टर हाणायला आणि तो कांदे इशिक बी खाल्ली तरी काय होत नाही. काय मोकाड्यानं विठाला काय किती शास्त्र 170 ग्रंथ वाचले तो. 2491 गाव 92 असेल नाही का आजचं 2492 गाव पाहिलेत मी महाराष्ट्रातले. 83चा जन्म आहे माझा. काय काय शास्त्र लय रूमने लोक पाहिले. मी बशीत चहा पित नाही. बुटात पितो का बुटात पितो का बुटात. अहो बशी मातीचं पात्र आहे ना आणि सर्व पात्राम पवित्र हा मृत्तिका पात्र पवित्र. राहते बाबा लांबलवर कीर्तन आता 15 मिनिटं पुढाऱ्याचे महाराजाचे मिनिटं मोठाले असते तो कळण जाताना ओव्हर टाइम सुरू झाला. माणसं म्हणते डावा बी मोडन न पुन्हा इतका तुमच्या सगळ्याच्या प्रेमान वाचलो बरं का. नाही तुम्ही गाडीचे फोटो पाहिलेत कोण नाही वाचायचे. काय नाही हे बी जास्त फ्रॅक्चर नाही. तर बोट करंगळी फ्रॅक्चर झाली. अहो मोटरसायकलून पडल्यावर माणसं मरायले. मी 2.5-3 घंटे बेशुद्ध होतो तरी कीर्तन 10वं सुरू याचं विठाला विठाला. हे आशीर्वाद सगळे तुमचे आहेत. सर्व श्रोत्यांचे आशीर्वाद. काका भेटायला आले त्या दिवशी मला पडून उठून त्या दिवशी. आमच्याकडे वैकुंठवासी मारुतराव महाराज दस्तापूरकर दिवसाकाठी 22 कीर्तन करायचे. एका दिवसात 22. तुम्ही कोणाला विचारा मराठवाड्यातल्या कोणाही महाराजाला. इंटर गाडी होती त्याला आणि 2 माणसं गाडीतच झोपायची ह्या गावातून त्या गावात जाऊस तर. आणि त्यांची परंपरा आहे उजडूस तर कीर्तन रात्रभर 6 कीर्तन करायची. अशा परंपरेमध्ये 22 कीर्तन व्हायची. त्यांना एके दिवशी विचारलं तुम्हाला झोप नाही तुम्ही कशावर जगता. प्रसन्न अंतकरणाने श्रोत्याने आशीर्वाद द्याला की त्याच्या डोळ्यातल्या आशीर्वादावर 22 कीर्तन करतो. वैकुंठवासी मारुतराव महाराजांची शब्दाची ताकद आहे. मलाही तुम्हा सर्वांचा आशीर्वाद आहे म्हणून परत आलो यमाच्या दाडातून. हा पण पांचट गप्पा आणणार नाही. कोणाला राग आला तर मग कीर्तन घेणार नाही. नका घेऊ त्याला 30 गाव पठ्याल 36 गाव. पण चोंभळ्या गप्पा आणणार नाही. बिलकुल नाही आणायची काही गरजच नाही. सर्व पात्राम पवित्र मृत्तिका पात्र पवित्र. तू सांगतो बशीत पेत नाही कपात पेत नाही. पुरणाच्या पोळ्या केल्या कपात तूप वाढ. सगळ्याला वाटीत वाढन त्याला कपात वाढ. त्यान पोळी कपात बुडीली खाजगीत मी हात धरला. अरे ते कपात तूप आहे ना. ते म्हणलं तूप पवित्र असते. म्हणलं तूप कस काय पवित्र. ते दुधाचं असतंय. मग चहा का रोगरचा असतो का हा शुभल्या. अरे चहा बी दुधाचाच आहे ना. बुटाडात पितो का चहा तू. बुटाडात नियम सांगू तू काही बी. शास्त्र म्हणेल ते सांडावे ते राज्य तृण मानावे. सगळे नियम आपल्या करता नाहीत बरं. बाप मेल्याच्या नंतर तिरवी करा कोण सांगते शास्त्र. आणि तिरवीचं अन्न खाऊ नका कोण सांगतंय शास्त्र. मग म्हशीला नुकती द्यायची का. हे कोणी खायचं नाही त्याच्यासाठी नियम आहेत. तुम्ही आम्ही नाही. तुम्ही आम्ही सर्वसामान्य माणसं आहोत. आपण सामान्य उपासक आहोत. तो यती असेल तो योगी असेल तो तपी असेल तो सिद्ध असेल त्याच्यासाठी लसणा कांद्याचे नियम सांगितले. सावता महाराज वारकरी संप्रदाय जन्माला आले त्यांनी ते याला देव कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. आणि त्याच्या छातीत जगाच्या मालकाने बसावं. काय ताकद काय ताकद. आपण असा भाकडवाद सांगायचा नाही. चला नारद आणि तुंबर भजनासाठी विमानातून हेच उतरले होते ना. आलो जाग्यावर. ना दे मला कट हाणायचा. लांबून गाडी आणतो बाहेरचं डिझेल आहे ना.
घरच्या पैशाने गाडी पळायची म्हणल्यावर शॉर्टकट मार्ग पाहतो माणूस. हे देवीचं तेल देवीला आणि भोते आला घाईला चल त्याला मग काय सांगणार. शंकर खाली उतरले, इंद्र खाली उतरले. चोखोबरायच्या घरच्या भजनासाठी शंकरानं पार्वती आणल्या, इंद्रानं शेची आणली, यक्षानं आपली पत्नी आणली, किन्नरानं आपली पत्नी आणली, विद्याधरानं आपल्या पत्नी आणल्या, चारणांनी आपल्या पत्नी आणल्या. 33 कोटी देवता आपोआपल्या वाहनात बसून पंढरपूरला उतरले. एखादं सोमवारची होती, सोमवारची. मी सांगतोय म्हणून ऐकायचं नाही. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा गाथा पहा. सोमवारी एकादशी विमान उतरले पंढरीसी. नाथांचा पुरावा आहे. सोमवारची एकादशी आणि त्या दिवशी पंढरपुरात विमान उतरलं. सर्व देवतेनं पांडुरंगाचं दर्शन घेतलं आणि माझे भगवान शिवशंकर पांडुरंगाला म्हणतात, भगवान आज जागर करायचा एकादशीचा, करा इथंच. शिवजी म्हणले इथं नाही करायचा, चोखोबरायच्या घरी करायचा. चोखोबरायच्या घरी विटेवरच्या मालकानं उडी टाकली आणि शंकराच्या गळ्याला मिठी मारली, रडू लागले. शिवजीने विचारलं, प्रभू चोखोबरायचं नाव काढलं का रडता? माझ्या चोख्यासारखं पवित्र वारकरी कोण नाही, त्याच्या घरी भजन करायचे. शंकरानं यक्षाल पाठीलन जाऊन सांगितलं, जा तुम्ही 7-8 जण जाऊन जागा झाडून काढा आणि सडा टाका. चोखोबरायच्या पत्नीने पाहिलं, स्वर्गातल्या देवता झाडायला. कोण आपण? आम्ही यक्ष आहोत, किन्नर आहोत, लोकपाल आहोत. तुम्ही झाडायले कशा करता? पांडुरंग भजन करता आले. बाई मी तर मालकाला फक्त बुकाच लावा इतकी अपेक्षा केली. पुरविली आली या बाई, मालकाला लोकाय देखता हार घालाव इतकी चाळी केली म्या. आज तर देव भजना करता येतोय आणि 33 कोटी देवता भजनाला. रुक्मिणी आई साहेब 16,108 पत्न्या भजनाला. हो, देवाने एक अभंग म्हणला, त्या अभंगाच्या पाठीमाग साम नावाचा मुलगा ताल धरीत होता. कारण देवाचे 56 कोटी यादव दारू पिऊन मेले, त्याच्यातलं एकच पोरग वाचलं. त्यानं सुदाम देवाच्या पोह्याचा प्रसाद खाल्ला होता. त्याचं नाव होतं सांब आणि सांब अंतरा म्हणायला होता पाठीमाग. किती पुराण गोड आहे. शास्त्र वाचायचं. शास्त्र जितकं जितकं कीर्तनकार वाचितील का तितके लोक त्याला वाचितील. हो, तितके लोक त्याला वाचितील. पाहुणी ग्रंथ करावे कीर्तन, मग लोक त्या कीर्तन करायला राहते बाबा डोक्यावर घेऊन नाचत असतील. समाज येडा नाही बरं का. हा, हे लय हुशार आहेत. हे बटन दाबल्यावर महाभारत पाहतेत मोबाईलमध्ये. हा, मग गिरगावकर खरं बोलतो का चूक बोलतो 5वीचं पोरगं सुद्धा ओळखू शकते. म्हणून आता गाफीलपणानं बोलणं मला तरी वाटते कीर्तन करायला महागात पडल. विठाला विठाला. भजन सुरू झालं. शेवटचा पुरावा आहे. 3:10 झाले सकाळचे. अजून 9 मिनिटाला ब्राह्मी मुहूर्त सुरू होणार आणि द्वादशीचा पर्वकाळ सुरू होणार. शिरापतीचा अभंग म्हणायचा. शंकर पांडुरंगाला बाजूला घेतलं दोघांना एकमेकाला आणि पांडुरंग परमात्मा सांगतात, शिवजी आता 33 कोटी देवता सगळ्याच्या बायका आल्या, आता मुलं बाळ आले, तर भजन चोखोबरायच्या घरी झाले आणि इतक्या लोकांना जीव घालायची याची काय ताकद आहे. मी स्वयंपाकाची तयारी करतो. शंकरानं सांगितलं, संप्रदायाची निर्मिती मी केली, वारकरी संप्रदायाची निर्मिती मी केली, द्वादशीचं जेवण मी घालणार मी. आता हे दोघ जण काय बोलायलेत म्हणून चोखोबरायची पत्नी तिथे गेली. देवा काय? शंकर म्हणले, स्वयरा ताण घेऊ नको, ताण घेऊ नको. आता फक्त देवाच्या बायकाला तू आंघोळी घाल पाणी तपून. मी किराणा आणायला चाललो. ती म्हणली, दोस भजन मग इथं झालंय ना, मग किराणा तुम्ही नाही आणायचा, तुम्ही नाही किराणा आणायचा. शंकर म्हणले, मग किराणा कोण आणेल? मीच आणतो. तितक्यात एकनाथ महाराज आले. 18 संत होते, 18 संत होते. नामदेवराय एकनाथ महाराज जवळ आले. तिथं काय समोर आले, देवा आम्ही किराणा आणतो. सोयराबाई म्हणली, तुम्ही भजन केलं हेच मोठी गोष्ट, किराणा मीच आणणार. मग काय जीव घालणार? दही आणि भात.
द्वादशीचं सकाळचं जेवण माझ्या इथं दहीन भात होईल. तर नाथ बाबा म्हणले, शंकर म्हणले, पांडुरंग परमात्मा म्हणले, स्वयरा इतकं दही कुठून आणशील? माझ्या मालकाच्या सेवा केलीची ताकद आहे, मी माझ्या पतीची सेवा केलीची ताकद आहे, आणि त्या सेवेच्या ताकदीवर कामधेनू घरी आणली. आणि कामधेनूला जितकं दही मागितलं तितकं द्यावंच लागेल. तिथं गुलाबजामुचं पात्र देईन, पण दह्याची भाताचीच बोली होती. चल दही देऊन टाक. 4-2 टँकर दही दिलं तिनं कामधेनूला. भात कशाचा करशील? 6 शास्त्रकारापैकी एक न्यायशास्त्रकार होऊन गेले. त्या न्यायशास्त्रकाराचं नाव आहे गौतम महामुनी. गौतम महामुनी. आणि गौतम मुनीने दुष्काळात माणसं जीव घातले साळी पेरून. आणि गौतमाला आमंत्रित केलं, गुरुदेव मी माझ्या मालकाची सेवा करण्यामध्ये प्रविष्ट असेल तर एका पतिव्रतेची तुम्हाला शपथ आहे, मला तांदूळ पाहिजे. गौतम म्हणले, तेच जीव घाल सगळा, चल तांदूळ घेऊन जाय. दहीन भात द्वादशीला जेव घातले. बर हे देव चोखोबराच्या घरी जेवलेत. मी सांगतोय म्हणून ऐकायचं नाही. एक जनार्दनी ऐसी चोखी आती माता, एक जनार्दनी ऐसी चोखी आती माता, देवी पंढरीनाथ दासी घरी, ओ देवी पंढरीनाथ दासी घरी. एक जनार्दनी चोखियाची मात आणि जेवे पंढरीनाथ त्याच्या घरी. या सर्व देवता जेवल्या. आणि मग रुक्मिणीला बाजूला बोलिलं आणि सांगितलं, रुक्मिणी आता चोखान स्वयरा जेवायचे राहिले. दही आणि भात आपल्याला जेव घातलंय, पण यायला अमृत जेव घालायचंय. आणि मग रुक्मिणी अमृत वाढीत होत्या. स्वयराबाईला चोखोबरायला अमृताचं जेवण दिलंय, अमृताचं जेवण. मग विचारलं, अमृताचं जेवण कशा करता? तर इंद्रानं सांगितलं, चोखोबराय तुमच्या भजनामुळेच अमृत शुद्ध झालतो. तुमच्या भजनामुळे स्वर्गातलं अमृत शुद्ध झालंय, आणि ते उपकार कसे फेडावा म्हणून आज द्वादशीला तुम्हाला अमृत पाजायचे. काय अधिकार असेल लोकांचा. दृष्टांत संपला. मालकाला लोकांमध्ये बुक्का लावावा ही बाईची इच्छा होती. मालकाला लोकांमध्ये हार घालावा इतकीच बाईची इच्छा होती. हारण बुक्का तर लावलाच मृदंगाचार्य महाराज, पण 33 कोटी देवता येऊन चोखोबराच्या घरी भजन केलं. पुरवेले आळे
सातव्या अवतारात एका बाईच्या पलंगावर 2 मिनिटं देवानं यावा इतकीच त्या बाईची इच्छा होती. देव पलंगावर गेला नाही, पण तिचा पती झाला. ती सत्यभामा पुरविली आळी, जे जे केली ते ते काळी. सातव्या अवतारात एका अस्वलनीनं जगाच्या मालकाला पाहिलं आणि यानं मला बायको म्हणून स्वीकारावा. तर जगाच्या मालकानं तिची इच्छा पूर्ण केली. 16,108 पत्नीपैकी एक अस्वलीन बायको केली. पुरविली आळी, जे जे केली ते ते काळी. सण दिवाळीचा आला, नामा राहुळाशी गेला. दीपावलीच्या धनत्रयोदशीच्या दिवशी पांडुरंग आपल्या इथं स्नानाला यावा. एकटे पांडुरंग नाही तर भगवान शिवशंकर नामदेवरायच्या घरी स्नानाला आले आणि इच्छा पूर्ण केली. पुरविली आळी, जे जे केली ते ते काळी. काय करुणेचा सागर आहे, दयेचा सागर आहे. मोठ्या श्रद्धेनं चालत असलेला सप्ताह विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, कोणीही उठायचं नाही, एक मिनिट उठायचं नाही, कोणीही उठायचं नाही. 1-2 मिनिटं करता कोणी उठू नका. ऐका ऐका, सर्वांनी ऐका. 1 मिनिटं करता कोणी उठू नका. जय विठ्ठल झाल्याशिवाय कोणी उठू नका. जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई.